श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐक्यमंत्राचा अर्थ बघूया की ऐक्यमंत्र हा मुख्यत्वे करून श्री स्वामी समर्थ संप्रदायातील घरातील, समाजातील आणि गावातील एकोपा टिकून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या मंत्रातून सर्व धर्म, सर्व देव हे एकच असल्याचे सांगितले जाते. तर या मंत्राद्वारे काय सांगितलं जातं बघू. यम वैदिका मंत्रदृश्य पुराणा इदं यम मातरीश्वानमाहु वेदांतिनो निर्विचिनिम्येकमः यम ब्रह्मशब्देन विनिदर्शन्ति. तर ज्या एकाच ईश्वराला वैदिक ऋषींनी विविध मंत्रातून पाहिले आहे, म्हणजे विविध मंत्रातून वेगवेगळ्या रूपातून पाहिले आहे. आणि पुराणामध्ये ज्याला इंद्र, यम, वायू अशी नावे दिली जातात, म्हणजे मातरिश्य म्हणजे वायू. तर वेदांतीने ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही असे एक मानले आहे. आणि ब्रह्मवादी ज्याला ब्रह्म या शब्दाने संबोधित केलेले आहे, म्हणजे ईश्वर एकच आहे, ब्रह्म एकच आहे असं या मंत्रातनं सांगितलं जातं. तर दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगतात. शैवायामिषं शिव इत्युवाचनः यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्तिः बुद्धस्थिरहिन्ति बौद्धाः जनाः सत्श्री अकालेति सिखसन्तः. तर ज्या ईश्वराला, ज्या परमेश्वराला शैव लोक शिव मानतात, शिवाची पूजा करतात. वैष्णव लोक विष्णूची पूजा करतात, विष्णूचे स्तवन करतात. बौद्ध आणि जैन अनुक्रमे बुद्ध आणि अहर्त म्हणतात. तर शीख संत सत्श्री अकाल असे म्हणतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या रूपाने ईश्वराला संबोधित केलं जातं. शास्तेति केचित् किंचित कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रथार्थयन्ते जगदीशितारः स एक एव प्रभुर्वाद्वितीयः. तर काहीजण त्याला शास्ता, काहीजण कुमार किंवा स्वामी म्हणतात. तर काहीजण भक्तिभावाने त्याला मातापिता मानतात. संपूर्ण जगाचा स्वामी, नियंता म्हणून ज्याची प्रार्थना केली जाते तो ईश्वर एकच आहे आणि तो अद्वितीय आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. म्हणजे ईश्वराला वेगवेगळ्या नावाने जर आपण संबोधित केलं तर सर्व ईश्वर एकच आहे, परमेश्वर एकच आहे. फक्त वेगवेगळ्या धर्मातील लोक त्यांना वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या रूपाने भजतात. हा मंत्र आपल्याला सर्व धर्म समान आणि समाजामध्ये एकोपा राहायला शिकवतो आणि जगाचा ईश्वर एकच आहे असं या मंत्रामध्ये सांगितलं जातं. रामकृष्ण.